खुलताबाद तालुक्यामध्ये बघितलं गेलं तर एक अतिशय गंभीर असा एक प्रकार घडलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर खुलताबाद तालुक्यातील जे इंदापूर गाव आहे, या इंदापूर गावातली घटना आहे. 10वी जी शिकणारी अल्पवयीन जी मुलगी होती, हिच्यावर अपहरण करून अक्षरशः अत्याचार करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात खुलताबाद पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्या गुन्ह्याचा जो तपास आहे, तो तपास खुलताबाद पोलीस ठाण्याचे जे पोलीस उपनिरीक्षक आहे राजेश पाटील सर, यांच्याकडे तो तपास आहे. आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. सर्वप्रथम बघितलं गेलं तर हे अतिशय काळिंबा फासणारी घटना म्हणावं लागणार आहे. जी 10वी शिकणारी मुलगी होती, तिचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. कशा प्रकारे हा तपास आपण केला? दिनांक 26/4/2026 रोजी आम्हाला घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर मान्य प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला. आणि 26/4 पासून ते 30/4 पर्यंत आरोपीचा कसोशीने शोध घेण्याचे काम सुरू होते. त्या दरम्यान आम्ही बरेच साक्षीदार तपासले. जो संशयित होता आरोपी, त्याचे आई वडील, त्याचे नातेवाईक, आम्ही सगळ्यांकडे तपासणी केली, विचारपूस केली. त्या दरम्यान आरोपिताला समजलंय की आपल्या घरच्यांना विचारतायत म्हणून. आरोपी 30/4/2026 रोजी स्वतःहून मुलीसह बाजार सावंगी येथे हजर झाला. आपलं पोलीस चौकी येथे. त्या ठिकाणी तिथे आरोपीला आणण्यात आले. पीडितेचा जबाब घेण्यात आला महिला अंमलदारांसमक्ष. आणि जबाबादरम्यान पीडिताने सांगितले की तिच्यावर आरोपिताने दरम्यानच्या काळात अत्याचार केले. तिच्यावरून पीडितेची वैद्यकीय तपासणी वगैरे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आणि आरोपीला अटक करून आरोपी 14 दिवस MCRमध्ये आहे. न्यायालयीन कोठडीत आरोपी आहे. आरोपीची त्याची देखील वैद्यकीय तपासणी वगैरे, कपडे जप्ती वगैरे सगळे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास सुरू आहे. आता या प्रकरणात बघितलं गेलं सर, जे इंदापूरचा जो तरुण आहे, या तरुणाला पॉस्को अंतर्गत देखील गुन्हा दाखल केलेला आहे. येस, बरोबर. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. पोक्सो 4 आणि 6 कलम लावण्यात आलेले आहे आणि गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये आपण कशा प्रकारे जे पुरावे मिळवण्यात आलेले आहे आणि कशा प्रकारे हा तपास पूर्ण करण्यात येतो? सदर घटनेची जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आरोपिताचा जो मोबाईल आहे, आरोपिताचा मोबाईल बंद होता. मोबाईल वगैरे सगळं बंद होतं. आम्ही यात गोपनीय बातमीदारांची मदत घेऊन आणि आरोपिताच्या नातेवाईकांना कसून विचारपूस करून त्याचा आम्हाला फायदा झाला. त्या दरम्यान आम्हाला तांत्रिक पुराव्याऐवजी आम्ही गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने आम्हाला सक्सेस मिळाले आहे. नक्कीच हे होते खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील सर यांनी जो गुन्ह्याचा जो तपास आहे कशा प्रकारे चालू हे देखील सांगितलेलं आहे. आणि अतिशय तालुक्यात काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे. जी 10वी शिकणारी जी मुलगी होती, तिचा अत्याचार एका तरुणाकडून करण्यात आलेला होता. आणि ही घटना जर बघितली ती इंदापूरमधील घटना होती. आणि जो आरोपी आहे, या आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे. आणि पुढील तपास खुलताबाद पोलीस हे करत आहेत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.